आपणा सगळ्यांना आता बऱ्यापैकी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा प्रकार माहिती आहे. हे इन्फ्लुएन्सर आपल्या अनुभवाच्या जोरावर विविध विषयांवर लोकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचे फॉलोअर्स त्यांनी सुचवलेल्या अनेक गोष्टींचं आचरण आपल्या आयुष्यात करत असतात. असाच एक दुसरा प्रकार म्हणजे फिन्फ्लुएन्सर, जो आपल्याला आर्थिक सल्ले देतो. नुकतेच सेबीने शेअर मार्केट संबंधातील बाप ऑफ चार्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फिन्फ्लुएन्सरला कथित बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेले 17 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिले. शिवाय बेकायदा कृत्यासाठी त्यांना दंड का करू नये अशी नोटीसही देण्यात आली आहे. या घटनेने शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांच्या विश्वात खळबळ तर उडाली आहेच, पण आता फिन्फ्लुएन्सरची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. कोण आहेत फिन्फ्लुएन्सर, त्यांचं काम काय, जाणून घेऊयात आपल्या विषय काय या कार्यक्रमात. नमस्कार, मी गुरुराज आणि आपण पाहत आहात न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. फिन्फ्लुएन्सर विषयी जाणून घेण्याआधी आपण त्याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊयात. कोरोना महामारीनंतर आपल्या जगण्याशी आणि रोजच्या व्यवहाराशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्या. प्रत्यक्षातील गाठीभेटींऐवजी आभासी भेटी सुरू झाल्या. झूम, गुगल आणि तत्सम ऑनलाईन मीटिंग लोकप्रिय झाल्या. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या युगाचीही सुरुवात झाली. डेटाही स्वस्त झाला. घराघरात आणि प्रत्येक हातात स्मार्टफोन आले. समाजाच्या सर्व थरांमध्ये ज्ञान, माहिती, मनोरंजनाची गंगा वाहू लागली. याच दरम्यान शेअर बाजार कोसळले आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू झाले. उर्वरित जगाच्या मानाने भारतीय अर्थव्यवस्था बरीच स्थिर होती. परदेशात स्वस्त झालेला पैसा भरभरून भारतात आला. त्यामुळे शेअर बाजार खाली आल्याने ब्लू चिप शेअर्सची मागणी वाढल्यामुळे ते वर जाऊ लागले. याच दरम्यान घरी राहून म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याची पद्धत रूढ झाली आणि कमावती मंडळी घरातून काम करू लागली. अशातच शेअर बाजारात आधी उत्सुकतेतून आणि नंतर छोट्या ट्रेडमध्ये मिळालेल्या पैशांमुळे त्याचे आकर्षण वाढले. बेकार आणि कॉलेजमध्ये जाणारी मुले घरीच होती. ती आधीच तंत्रज्ञानात थोडी हुशार असल्याने शेअर बाजाराचा मोह आणि झटपट श्रीमंत होण्याचा नाद वाढला. त्यामुळे यूट्यूबवर अर्थविषयक शिक्षण देणारी मंडळी वाढली. त्यांना मिळणाऱ्या फॉलोअर्स आणि सबस्क्रायबरच्या प्रतिसादावरून त्यांची लोकप्रियता ठरत होती. जितके अधिक सबस्क्रायबर तितकेच तो तज्ज्ञ शिक्षक असे मानून आभासी विश्वातील अशा गुरुजींची आणि त्यांच्या भक्तांची संख्या वाढली. पुढे या प्रकारे आभासी माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ठरणाऱ्या आर्थिक विषयातील संवादकांना फायनान्शियल इन्फ्लुएन्सर म्हणजेच फिन्फ्लुएन्सर म्हटले जाऊ लागले. यामध्ये चांगला अभ्यास असलेले, तळमळीने अर्थविषयक जागृती करणारे तज्ज्ञ जसे होते, तसेच निरागस आणि भाबड्या लोकांचा विश्वास कमावून त्यांचा गैरफायदा घेणारे स्वयंघोषित तज्ज्ञही होते. त्यातूनच शेअर बाजाराविषयी मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने एक नवा फंडा सुरू झाला. गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी तुमचे पैसे दुप्पट चौपट करा, त्यासाठी आमच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश घ्या, किरकोळ फी भरून लक्षाधीश व्हा, अशी आमिषे दाखवण्यात येऊ लागली. चार्ट का बाप या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या एका फिन्फ्लुएन्सरने असे शिक्षण घेण्याच्या निमित्ताने भोळा बाबडा पण झटपट पैसे मिळवण्यासाठी उतावळी झालेल्या गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. इन्फ्लुएन्स खाली आलेल्या लोकांना आपल्या व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम समूहाचे सदस्य केले जाऊ लागले. पैसे काही पटीने वाढवण्याची टीप देतो म्हणून या गुंतवणूकदाराला शेअर्स विकत घ्यायला सांगण्याआधी स्वतःच ते शेअर विकत घ्यायचे आणि मोठ्या संख्येने शेअर्सची मागणी वाढली की जवळचे शेअर याच लोकांना विकायचे. असा धंदा करून चार्ट का बापने किमान 17 कोटींचा नफा मिळवल्याचा आरोप आहे. दुसरी पद्धत म्हणजे निम्म्या लोकांना एकच शेअर विकत घ्यायला सांगायचे आणि उरलेल्यांनाही तोच शेअर विकायला सांगायचं. यात कुणाला तरी पैसे मिळणारच. मधल्यामध्ये हा फिन्फ्लुएन्सर मात्र स्वतःचे साम्राज्य वाढवला. आणखी एक प्रकार म्हणजे टीव्हीवरील लोकप्रियतेचा फायदा घेऊन आज घ्या उद्या विका योजनेखाली सामान्य गुंतवणूकदारांना कुठला तरी शेअर घ्यायला सांगायचे. त्याआधीच आपले बगलवच्चे तो शेअर विकत घेतील हे बघायचं आणि दुसऱ्या दिवशी सामान्य गुंतवणूकदार विकत घ्यायला आले की आपल्या खिशातले हे शेअर्स त्याच्या गळ्यात मारायचे आणि स्वतःचे उखळ पांढरं करायचे. त्यामुळे या शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाने असे गैरमार्ग अवलंबणाऱ्या किंवा अवास्तव प्रलोभने दाखवणाऱ्या फिन्फ्लुएन्सरच्या मायाजालापासून सावध राहिलं पाहिजे. दुसरीकडे या फिन्फ्लुएन्सरची सेबीकडे नोंदणीच नसते. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार कोणाकडे करायची हेच लोकांना कळत नाही. आपली गुंतवणूक केवळ आर्थिक लाभदायी होण्याकडे नव्हे तर ती तितकीच सुरक्षितही असेल याकडे लक्ष द्यायला हवे. वेळी सावध व्हा. इतकंच सांगून हा विषय थांबवतो. पुढील भागात पाहूयात नवीन विषय.